नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे मंत्री अजित पवार यांनी रिसेंटलीच एक अशा प्रकारचं विधान केले की ज्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये कित्येक वर्षांपासून बेळगाववरून जो वाद सुरू होता तो परत एकदा पेटलेला आहे। 17 नोव्हेंबर या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असते आणि त्यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना आदरांजली वाहताना अजित पवार यांनी काही असे विधान केले की त्यावर कर्नाटकाचे जे मुख्यमंत्री आहेत सीएम येडियुरप्पा, एकदा आपण हे काय स्टेटमेंट केलेलं अजित पवारांनी ते बघून घेऊया। तसं तर परीक्षेसाठी यांचं भाषण काय किंवा स्टेटमेंट काय केलेलं आहे ते महत्त्वाचं नाहीये, पण हा नक्कीच आता वाद निर्माण झालेला आहे। तर इथे आपल्या राज्यशास्त्राचा एकदम कोर टॉपिक येतो, ते म्हणजे आपल्या देशामध्ये भाषावार जी प्रांतरचना झालेली आहे ती। मग आपल्या लेक्चरमध्ये तेच डिटेलमध्ये बघायचं आहे। फक्त एकदा स्टेटमेंट काय म्हणजे विधान त्यांनी काय केलंय ते बघून घ्या की ज्यावरून तुम्हाला समजेल की हा वाद कसा निर्माण झालेला आहे। तर त्यांनी त्यांच्या भाषणाच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली तर वाहिलीच, पुढे ते म्हणाले स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं। महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला। पण पुढचं जे त्यांनी विधान केलेलं आहे ते वादग्रस्त ठरलंय। ते म्हणतात महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती, त्याचबरोबर बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं। स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करूया। तसं हे स्टेटमेंट त्यांचं काही पूर्ण चुकलेलं नाहीये। इथे एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असली पाहिजे, ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची मागणी होत होती त्यावेळेला मुंबई, त्याचप्रमाणे विदर्भ आणि त्याचबरोबर कर्नाटकमध्ये सध्या असलेला बेळगाव, कारवार आणि निपाणी हे जे प्रदेश आहेत त्यांचा संयुक्त महाराष्ट्रामध्ये समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आली होती। मग या गोष्टी तर आहेच, आपण पुढे बघणारच आहोत। पण अजित पवारांच्या या भाषणावर पुढे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले महाजन आयोगाचा अहवाल हा अंतिम अहवाल आहे। मराठी भाषिक लोक कन्नडिगांसारखेच आहे, तेही आमच्यातलेच आहेत। त्यांच्या विकासासाठी मराठा विकास प्राधिकरण स्थापन केले। हे विधान फक्त वादाला चालना देण्यासाठी आहे आणि मी विनंती करतो की असं परत म्हणू नका। आता त्यांनी जेव्हा इथे असं विधान केलेलं ना की ते सुद्धा मराठा विकास प्राधिकरण स्थापन करतील, तर त्यावर पुन्हा कर्नाटकामधले जे काही मंच आहेत तर त्यांनी सुद्धा विरोध दर्शवलाय। पण ती एक कर्नाटकमधली वेगळी बाजू झाली। तर आता असा हा वाद आहे, ओके। पण आपल्याला लेक्चरमध्ये एक्झॅक्टली या वादाला कधीपासून सुरुवात झालेली आहे ते एकदम डिटेलमध्ये बघायचंय। महाजन समिती, आताच मी तुम्हाला सांगितलं की महाजन समितीचा उल्लेख केलेला आहे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रींनी। तर ही महाजन समिती कधी स्थापन करण्यात आलेली, त्यांच्या शिफारसी काय आहेत आणि आपल्या देशामध्ये भाषावार प्रांत रचनेचा प्रमुख स्रोत असलेला राज्य पुनर्रचना कायदा 1956, तर याची सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये एकदम माहिती घ्यायची आहे, ओके। सो या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तसंच तुम्ही ऑडिओ लेक्चर सुद्धा तिथून डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे तुमच्या फोनमध्ये विजन स्टडीचं ॲप हे नक्कीच डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, वेगवेगळ्या सब्जेक्टच्या PDF नोट्स आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करून सुद्धा वाचू शकता। आणि त्याचप्रमाणे दररोज प्रॅक्टिस टेस्ट होत असतात, विजन स्टडीवर कंडक्ट केल्या जातात। नक्कीच त्या टेस्ट अटेंड करण्याचा प्रयत्न करत जा, ओके। सो मग आता आपण पुढे जाण्याआधी बेळगाव कुठे आहे ना ते समजून घेऊया। तुम्हाला सगळ्यांना माहितीच असलं पाहिजे की बेळगावचं लोकेशन कुठे। तर इथे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या अगदी सीमेवर बेळगाव असलेलं आहे। बेळगावला थोडीशी गोव्याची सुद्धा सीमा लागलेली आहे। पण पूर्वीचा जर तुम्ही नकाशा बघितला 1956च्या आधी, तर त्यावेळेला तो कसा होता आणि 1956 नंतर तो कसा झाला। तर 1956च्या आधी जो तुम्हाला ग्रीन पट्टा दिसतंय ते पूर्ण काय होतं, तर मुंबई प्रांत होतं, राईट। आणि मुंबई प्रांत मध्ये त्यावेळेला बेळगाव सुद्धा होता। इथे तुम्हाला हा जो भाग दिसतोय तो बेळगावचा भाग आहे। पण जेव्हा 1956चा राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यात आला त्यावेळेला हा जो बेळगावचा प्रदेश आहे तो म्हैसूर राज्याच्या ताब्यात देण्यात आला, ओके। तर या आयोगाच्या शिफारसीवरून, राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीवरून हा जो भाग आहे तो देण्यात आला बेळगावचा पूर्णपणे म्हैसूरच्या ताब्यात। हा प्रदेश होता पूर्वी म्हैसूर प्रांताचा, ठीक आहे। पुढे नंतरच म्हैसूर राज्याचं नाव बदलून 1973 मध्ये त्याला कर्नाटक बोललं गेलं। मग आता सध्या आपण म्हैसूरला कर्नाटक म्हणूनच ओळखतो, राईट। म्हैसूरचं नाव काय झालेलं आहे, कर्नाटक, ठीक आहे।
मग ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती ना, तर हा सगळा भाग म्हणजे हा भाग सुद्धा महाराष्ट्रातच असावा. आता आपला महाराष्ट्र असा आहे, राईट. तर बेळगावचा सुद्धा भाग महाराष्ट्रातच असावा अशी मागणी होती. आता कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधून हा वाद का सुरू आहे बेळगावमध्ये? कारण की बेळगावमध्ये मराठी भाषिक लोक सुद्धा राहतात आणि कन्नडी भाषिक लोक सुद्धा राहतात. ओके. आणि दोघांची संख्या बरीच जास्त आहे, त्यामुळे दोन्हीही राज्यांमध्ये यावरून भरपूर वर्षांपासून वाद सुरू होते. मग 1956 मध्ये जेव्हा बेळगाव म्हैसूरमध्ये टाकण्यात आला, त्यानंतर 1957 मध्ये महाराष्ट्राने कर्नाटकच्या सीमेवर फेरबदल करण्याची मागणी केली आणि हा वाद पुढे वाढतच गेला होता. महाराष्ट्र सरकारने कायद्याचा कर्नाटकात मराठी भाषिक क्षेत्राचा समावेश केल्याबद्दल, म्हणजेच जे बेळगाव आहे ते मराठी भाषिक क्षेत्र आहे. आता फक्त बेळगावच नाही, जसं अजित पवारांच्या भाषणामध्ये होतं कारवार, निपाणी हे भाग सुद्धा महाराष्ट्रात असावे अशी त्यांची मागणी होती. आणि त्यांनी हा जो 1956 नुसार बेळगावचा भाग कर्नाटकात ऍड केलेला त्यावर आक्षेप नोंदवला होता आणि तसं निवेदन गृह मंत्रालयाला दिलेलं. मग त्यानंतर 1966 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधला हा वाद सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महाजन समितीची स्थापना केलेली. परीक्षेला तुम्हाला नक्कीच इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाजन समिती कशाशी संबंधित आहे किंवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या समितीची स्थापना केलेली, तर ती होती महाजन समिती. ओके. मग महाजन समितीने त्यांच्या काय शिफारसी होत्या, तर त्या ज्या आयोगाच्या शिफारसी आहे ना, त्यानंतर ही कॉन्ट्रोवर्सी हा वाद अजूनच वाढत गेला. आयोगाने आपल्या अहवालात 274 गावे महाराष्ट्रात असावी. आता महाराष्ट्रात का? कारण की 1960 मध्ये मुंबई प्रांताचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य निर्माण झाली होती. मग 264 गावे ही महाराष्ट्रात असावी आणि त्याचबरोबर बेळगाव आणि 247 गावे ही कर्नाटकातच राहावी. महत्वाचं महाराष्ट्राला इथे काय पाहिजे होतं? बेळगाव. आणि बेळगावच्या शेजारी असणारी जी सगळी लहान लहान गावे आहेत ती महाराष्ट्रामध्ये असली पाहिजेत अशी महाराष्ट्र सरकारची मागणी नेहमीपासूनच आहे. आता महाराष्ट्रामध्ये ना ही मागणी कॉन्स्टंट राहिलेली आहे, म्हणजे कोणाचंही सरकार येऊ दे महाराष्ट्रामध्ये, पण बेळगाव मधली जी मागणी आहे, बेळगाव प्रांताची जी मागणी आहे ती कधीच बदललेली नाहीये. ओके. मग आय होप तुम्हाला इथे समजलं असेल महाजन समितीची शिफारस काय होती. मग महाजन समितीवर पुढे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही सरकारांच्या प्रतिक्रिया काय होत्या, तर एक म्हणजे महाराष्ट्राने ही मागणी तर पूर्णपणे फेटाळून लावली. ते काय म्हणाले की हा जो अहवाल आहे महाजन समितीचा तो पक्षपाती आहे, अतार्किक आहे आणि त्यांनी पुन्हा दुसऱ्या पुनर्विलोकनाची मागणी केली, पण तसं काही झालं नाही. कर्नाटकाने हा जो अहवाल आहे तो स्वीकारला आणि तेव्हापासून याची अंमलबजावणी नीट करण्यात यावी असं ते म्हणाले, म्हणजे औपचारिकपणे अंमलबजावणी करण्यात यावी असं ते त्यावेळेला म्हणाले. आणि तेव्हापासून आता कर्नाटकामध्ये बेळगाव आहे तर बेळगाव कर्नाटकामध्येच आहे, अजून त्यामध्ये काही बदल करण्यात आला नाहीये. मग महाराष्ट्राचा महत्वाची काय मागणी आहे आणि अजूनपर्यंत ही मागणी आहे ती म्हणजे कर्नाटकाचा बेळगाव शहरासह म्हणजे बेळगाव प्लस महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेले 814 गावं, एवढ्या गावांवर महाराष्ट्र स्वतःचा हक्क सांगतो, म्हणजे एवढी गावं महाराष्ट्राच्या सरहद्दीमध्ये यावी अशी महाराष्ट्राची मागणी आहे. ठीक आहे. मग याच संबंधित नंतर 2004 मध्ये महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलं या वादासाठी. कलम 131 अंतर्गत, कलम 131 अंतर्गत कोणत्या गोष्टी येतात, तर ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाला 131 नुसार कोणता अधिकार देण्यात आलेला आहे, तर जसं संघ राज्य आणि घटक राज्य यांमधला वाद, घटक राज्य आणि घटक राज्य या दोघांमधला वाद तो कुठे सोडवण्यात येतो, तर ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्येच. सर्वोच्च न्यायालयाला कलम 131 अंतर्गत त्यांचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र मिळालेलं आहे असं आपण म्हणतो, हो की नाही, राईट. मग त्यानुसार 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे महाराष्ट्र सरकार केलं, पण ही केस अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये तशीच पडलेली आहे, त्यावर अजून तरी काही निकाल लागलेला नाहीये. ओके. मग आता आपण महत्वाच्या भागाकडे वळूया, ते म्हणजे भारतामध्ये राज्यांची रचना कशा प्रकारे पूर्वीपासून करण्यात आलेली आहे. मग राज्यघटनेमध्ये तरी ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये राज्यांची निर्मिती करण्यात आली तर सुरुवातीला 1950 ला भारताचं वर्गीकरण 4 भागांमध्ये करण्यात आलं, अ, ब, क, ड. म्हणजे यामध्ये अ जो भाग होता, अ भागामध्ये 9 राज्य होती ज्यामध्ये ब्रिटिश प्रांताचा समावेश होता आणि ब्रिटिश प्रांतालाच म्हटलं गेलेलं
गव्हर्नर्सची राज्य. त्यानंतर भाग ब मध्ये अजून 9 राज्य होती, त्यामध्ये संस्थानांचा समावेश होता, त्याला म्हटलं गेलं राज्य प्रमुखांची राज्य. नंतर क मध्ये अशी 10 राज्य होती ज्यामध्ये केंद्रशासित क्षेत्रांचा समावेश होता, त्याला कमिशनर्सची राज्य असं म्हटली गेली. आणि ड मध्ये फक्त अंदमान आणि निकोबार हे बेटच होतं. ओके, तर अशी ही 4 भाग करण्यात आले. पण ही जी वर्गवार राज्य विभागणी केलेली ती काही यशस्वी झाली नाही आणि त्यामुळेच आपल्या केंद्र शासनाने राज्य पुनर्रचनेसाठी वेगवेगळे आयोग नेमले. मग यामध्ये जे 3 महत्त्वाचे आयोग आहेत ना ते आपण बघूया. सर्वात पहिला आयोग ते म्हणजे एस.के. धर आयोग. तर संविधान सभेचे अध्यक्ष त्यावेळेला होते राजेंद्र प्रसाद यांनी त्यावेळेचे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.के. धर यांच्या अध्यक्षतेखाली एक 3 सदस्यीय आयोग स्थापन केलं. 3 सदस्यीय म्हणजे यामध्ये एस.के. धर होते, त्याचबरोबर दुसरे 2 सदस्य होते जे.एन. लाल आणि पन्नालाल. ठीक आहे, तर या 3 सदस्यीय आयोगाने त्यांच्या काही महत्त्वाच्या शिफारसी ठेवल्या. महत्त्वाचा या आयोगाला अभ्यास काय करायचा होता तर भाषावार प्रांतरचना असली पाहिजे की नाही. ठीक आहे, पण या आयोगाने त्यांच्या शिफारसीमध्ये काय म्हटलं की भारताचे राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यात भाषावार प्रांतरचना अडथळा ठरण्याची शक्यता आहे. बघा, जर भाषावार प्रांतरचना आपल्या भारताची केली तर भारताचं पूर्णपणेच एकदम तुम्ही म्हणू शकता छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभाजन होईल, एवढ्या भाषा आपल्या भारतामध्ये आहेत. ओके, मग भाषेच्या आधारावर प्रांताची रचना करण्यात येऊ नये. राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय म्हणजे त्यांनी महत्त्वाचा निकष काय ठेवायला सांगितला की ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने कोणती बाब इझी पडू शकते, प्रशासकीय सोय हा महत्त्वाचा निकष असावा असा त्यांनी म्हटला, तर भाषा आणि संस्कृती नाही. ओके, मग त्यानंतर या आयोगाच्या शिफारसीनंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या, जसं एस.के. धार आयोगाने आंध्र प्रदेशच्या निर्मितीला अनुकूलता दर्शवली होती. ओके, पण बाकी कोणताही प्रांत हा भाषेच्या रचनेवर स्थापन करण्यात येऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तिथेच मद्रास, बॉम्बे आणि मध्य प्रांत तर या भागाची जी भौगोलिक दृष्टिकोनातील पुनर्रचना आहे ती करण्यात यावी, अशा काही शिफारसी त्यांनी सुचवल्या. पण त्याचं तेवढंसं काही आउटपुट मिळालं नाही आणि म्हणूनच दुसरी समिती स्थापन करण्यात आली, जे.व्ही.पी. समिती. जे.व्ही.पी. समितीचे 3 सदस्य होते, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यावेळेचे काँग्रेस अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या. ओके, यांनी त्यांचा अहवाल 1 एप्रिल 1949 मध्ये सादर केला आणि त्यांनी सुद्धा भाषिक आधारास म्हणजे भाषावार प्रांतरचना व्हावी त्यासाठी अनुकूलता दर्शवली नाही. मग त्यावेळेला आयोगाने असा निर्णय तर दिला की भाषावार प्रांतिक रचना असू नये, पण त्यामध्येच अजून एक मोठी घटना घडली, ते म्हणजे तेलुगू भाषिक प्रदेशासाठी खूप असंतोष निर्माण झाला आणि त्यातच एक आंध्र देशभक्त होते पोट्टी श्रीरामलू. हे नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, आयोग कधीही विचारू शकतो यावर प्रश्न. तर पोट्टी श्रीरामलू यांचा मृत्यू झाला. त्यांनी उपोषण केलं आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे केंद्राला आंध्र प्रदेश राज्याची ही भाषेच्या आधारावर रचना करावी लागली. ओके, आणि मग त्यानुसारच 1953 नुसार तेलुगू भाषिकांचं आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण झालं. मग आता एक राज्य निर्माण केलं गेलं भाषेच्या आधारावर, मग बाकीचे जे सुद्धा प्रदेश आहेत ना तिथे सुद्धा अशा प्रकारचे वाद निर्माण झाले. जी मागणी आहे ती मागणी जोर धरू लागली की त्यांच्या इथे सुद्धा भाषेच्या आधारावरच राज्यांची निर्मिती करण्यात यावी. मग त्यातूनच केंद्र सरकारने एक महत्त्वाचं आयोग स्थापन केलं, ते म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग 1953. ओके, डिसेंबर 1953ला फाजल अली, आता हे फाजल अली आहे लक्षात ठेवा, अली फजल नाहीये, नाहीतर तुम्ही सर्च करायला जाल तर जास्त नेटवर अली फजलच दाखवलं जातंय. ओके, तर फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना करण्यात आली. 3 सदस्यीय आयोग होतं, यामध्ये फाजल अली हे अध्यक्ष होते, त्याचप्रमाणे सरदार के.एम. पन्नीकर आणि पंडित हृदयनाथ कुंजरू. राज्य पुनर्रचना आयोगाला अजून 2 नावांनी ओळखलं जातं, एक म्हणजे फाजल अली आयोग आणि दुसरं म्हणजे पाक आयोग. पाक आयोग कसं काय तर यामध्ये पन्नीकर, अली आणि कुंजरू अशी नावं घेतली, तर इथे जे इनिशियल्स घेतले आपण तर तयार होतं पाक, त्यामुळे याला पाक आयोग म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मग त्यांनी सप्टेंबर 1955ला त्यांचा अहवाल सादर केला. आता त्यांचा जो अहवाल आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, नक्कीच यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यांच्या अहवालात सर्वात आधी ते म्हणाले
की जे राज्यांचं अ ब क ड असं 4 भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलंय ते पूर्णपणे रद्द करून टाकावं। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, भाग ब मध्ये जे संस्थानिक आहेत आणि राज्य प्रमुखांच्या ज्या संस्था आहेत त्यांना काही विशेष करार करण्यात आलेले त्यावेळेला, तर ते करार सुद्धा रद्द करण्यात यावे। फक्त अंदमान निकोबार, दिल्ली, मणिपूर यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा द्यावा आणि क आणि ड मध्ये जे राहिलेले भूभाग आहेत ते जे काही शेजारचे राज्य असतील त्यांना जोडण्यात यावं। ओके, अशी शिफारस केली। आता त्यावेळेला ना या आयोगाने म्हणजेच पाक आयोगाने जी भाषेच्या आधारावर राज्याची पुनर्रचना होती त्याला अनुकूलता तर दर्शवली, पण त्यांनी एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार केला। ओके, काय तर एक राज्य एक भाषा हे जे तत्व आहे ते त्यांनी पूर्णपणे अस्वीकृत केलं। त्यांनी काही महत्त्वाचे घटक समोर ठेवले आणि त्या दृष्टीने राज्याची पुनर्रचना करण्यात यावी असं ते म्हणाले। मग आता हे 4 महत्त्वाचे घटक कोणते आहेत? एक म्हणजे देशातली एकात्मता आणि सुरक्षितता यांचे संवर्धन आणि सक्षमीकरण करणं, त्यानंतर भाषिक आणि सांस्कृतिक एकजिन्सीपणा असणं, म्हणजे आता फक्त जर आपण तुम्हाला मी मगाशी सांगितलं भाषावर जर प्रांतरचना केली तर आपल्या भारतामध्ये अशा किती भाषा आहेत, किती राज्यांची निर्मिती व्हावी, मग जो एकजिन्सीपणा आहे ना भाषेमधला किंवा संस्कृतीमधला तो बघण्यात यावा आणि त्यानंतर राज्याची निर्मिती करण्यात यावी। वित्तीय, आर्थिक, प्रशासकीय बाबी याकडे सुद्धा लक्ष देण्यात यावं। त्याचप्रमाणे नियोजन आणि प्रत्येक राज्यातील लोकांच्या त्याचबरोबर संपूर्ण राज्याच्या कल्याणाची जी प्रेरणा आहे ती समोर ठेवावी आणि मग या भाषावार प्रांतरचनेनुसार तुम्ही राज्याची निर्मिती करू शकता। ठीक आहे, तर असे काही महत्त्वाचे घटक या आयोगाने समोर ठेवले। कोणत्या राज्याची निर्मिती कशा प्रकारे करण्यात यावी याच्या सुद्धा बऱ्याचशा शिफारसी त्यांनी दिलेल्या। जसं मुंबई आणि गुजरात, जसं आता महाराष्ट्र आणि गुजरात आहे तर आधी बॉम्बे प्रांत होतं, राईट। तर बॉम्बे प्रांताची निर्मिती 3 भागांमध्ये त्यांनी केलेली। एक म्हणजे एकीकडे गुजरात असणारे, दुसरीकडे मुंबई आणि तिसरं विदर्भ असणारे। पण विदर्भाच्या निर्मितीला विरोध करण्यात आला आणि संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली, राईट। आणि मग संयुक्त महाराष्ट्र जेव्हा निर्माण झालं 1960 ला, तेव्हा मुंबई ही राजधानी आणि नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून स्वीकारली गेली। ठीक आहे, मग या आयोगाने जो अहवाल केलेला तर मूळ घटनेतील राज्यांचे जे 4 गटातलं विभाजन आहे ते रद्द करून त्याच्या जागी 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली। मग हा अहवाल लोकसभेमध्ये मांडला गेला। मग लोकसभेमध्ये मांडला गेल्यानंतर 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1956 ला आणि त्या 7व्या घटना दुरुस्तीने 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, सांगितलेले तर 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश, पण त्याच्या जागी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अशी एक नवीन पहिली अनुसूची समाविष्ट करण्यात आली। ओके, तर अशा प्रकारे आपल्याकडे भाषावार प्रांतरचना करण्यात आलेली आणि सध्या आपला जो विषय होता आजच्या लेक्चरचा तो भाषावार प्रांतरचनेवरच होता। मग आता आपण पुढे बघू शकतो की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय येईल त्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत। ओके, तर लेक्चरमध्ये आपण भरपूर अशी माहिती घेतलेली आहे। पूर्ण लेक्चर हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। तुमच्यासाठी फक्त एक महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचं आन्सर मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा भाषेच्या आधारावर कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आलेली? आणि ही निर्मिती स्वातंत्र्यानंतर नाहीये तर स्वातंत्र्याच्या आधीच आहे। एक तुम्हाला क्लू पण दिलेला आहे। तर कोणत्या राज्याची निर्मिती ही भाषेच्या आधारावर आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा करण्यात आलेली याचं आन्सर मला नक्की कमेंटमध्ये द्या। आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू।